एक मोठी बातमी समोर येते। बोंधू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे कोर्टात हजर झालेत। सिन्नर पोलिसांनी दोनही संशयित आरोपींना हजर केल्याची माहिती आहे। जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे। सिन्नर न्यायालयात सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। सिन्नर पोलिसांकडून पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला जातोय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। बोंधू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे या दोघांनाही आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। सिन्नर पोलिसांनी दोनही संशयित आरोपींना हजर केलं असून जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांवरही आहे। सिन्नर न्यायालयात सध्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। सिन्नर पोलिसांकडून सध्या पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला जातोय। त्यानंतर कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिक मधील बोंधू अशोक खरात प्रकरणातील मोठी अपडेट आपण पाहतोय। बोंधू अशोक खरात आणि त्याचे निकटवर्तीय नामकर्ण आवारे या दोघांनाही आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। सिन्नर पोलिसांनी दोनही संशयित आरोपींना कोर्टात हजर केल्याची माहिती। विशेष म्हणजे जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांवरही आहे। त्यामुळे सिन्नर न्यायालयात सध्या सुनावणीला सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती आहे। सिन्नर पोलिसांकडून पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला जातोय। या युक्तिवादानंतर आता कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय अपडेट? बोंधूबाबा अशोक खरात याला आज सिन्नरच्या न्यायालयात आता हजर करण्यात आलेले आहे। तपासी यंत्रणांसह पोलीस जे आहे ते सिन्नरच्या न्यायालयामध्ये हजर झालेले आहे। आपण जर बघितलं असेल तर सिन्नरमध्ये जमीन फसवणूक प्रकरणामध्ये अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती। आज त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। आणि यावेळी सरकारी पक्ष आणि अशोक खरात याच्या वकिलांकडून आता युक्तिवाद करण्यात येईल। यानंतर अशोक खरात याला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।